शब्द स्वरांचे बनती गाणे, साजन आनंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते, घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. गाण्यांच्या गोष्टी आणि खरं तर गाण्यांमागच्या गोष्टी आणि त्या गाण्यांच्या गोष्टी उलगडत असताना गाण्यांच्या निर्मितीच्या कथा आज आपण ऐकतोय. काही एपिसोड आपण पाहतोय की प्रत्येक भागामध्ये जे कलाकार येत आहेत, मग ते गीतकार असतील, संगीतकार असतील, गायक असतील, त्या प्रत्येकाकडे त्या गाण्याची एक कथा आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की एक भावसंगीताचा सुवर्णकाळ, जो ज्या कलाकारांनी खऱ्या अर्थाने तो काळ जे जगले असे कलाकार आज आपल्या भेटीला आलेत. एक असा काळ होता की ज्या काळामध्ये वेगवेगळी भावगीतं झाली, अनेक गीतकारांनी उत्तम रचना लिहून ठेवल्या, संगीतकारांनी त्या रचना मांडल्या आणि या गायकांनी आपल्या स्वरातनं त्या रसिकांपर्यंत आणल्या. तर असाच भावसंगीताचा काळ गाजवणारे दोन कलाकार आज आपल्यासोबत आहेत. प्रसिद्ध गायक श्रीकांत पारगावकर आणि अनुराधा मराठे आज आपल्यासोबत आहेत. स्वागत आहे दोघांचे. खरं तर तुम्ही दोघांनीही नुसती भावगीतं नाही गायली, जरी मी आत्ता म्हटलं असलं की भावसंगीताचा काळ गाजवलात, पण तो काळ, ती भावगीतं रसिकांसमोर आली ती तुमच्या माध्यमातून. पण त्याचबरोबर अगदी शास्त्रीय संगीतापासून ते गझलपर्यंत वेगवेगळे जॉनर ज्याला म्हणता येतील इतके तुम्ही हाताळलेत आणि तुम्ही दोघांनीही ते आमच्यासमोर सादर केलेत इतकी वर्ष. पण मला असं वाटतं की सगळ्याचा पाया शास्त्रीय संगीताचा असतो आणि तुमच्या दोघांचेही गुरु एकच आहेत, भेंडी बाजार घराणं आहे. तर आणि तुम्ही अर्थात आधी आग्रा घराण्याचीही तालीम घेतलेली आहे. मला वाटतं श्रीकांतजी, आजच्या मैफिलीची सुरुवात जर एखाद्या बंदिशीनी झाली तर कसं वाटतं? जरूर. काय ऐकू आलं मला? सुंदर कल्पना आहे आणि त्यानिमित्तानं आम्हाला पुन्हा एकदा बंदिशीची उजळणी पण करता येईल आणि आपण रसिकांना ते पण ऐकता येईल की बंदिशी काय आहेत, पूर्वीच्या कशा होत्या, काय होत्या, त्यातलं सौंदर्य काय आहे तेही आपल्याला उलगडून दाखवता येईल. काय ऐकवताय आम्हाला? मी एक रागेश्रीतली आमची खांसाहेबांनी बांधलेली बंदिश. खांसाहेब म्हणजे आमचे अमालेली खांसाहेब, ज्यांचे शिष्य होते टी.डी. जानोरीकर आणि मी त्यांचा शिष्य. तर त्यांनी पूर्वी खूप सौंदर्ययुक्त अशा बंदिशी बांधलेल्या आहेत, वेगवेगळ्या रागामध्ये आहेत. तर त्यातल्या एक रागेश्रीतली बंदिश मी आपल्या पुढे आता थोडीशी सादर करतो. ऐकवा. जमुना जमुना कितबार श्याम, जमुना जमुना कितबार श्याम, जमुना जमुना कितबार श्याम, मोरा मनवा बिकल भयो है राम, मोरा मनवा बिकल भयो है
बारो श्याम बारो श्याम बारो श्याम बारो श्याम जमुना जमुना कित पार सकल बिराज हरता चहु देखन सकल बिराज सकल बिराज हरता चहु देखन बिरज हरता बिरज हरता कर बिरज हरता चहु देखन काहू न दीजे नाम अमर भजन हम पति राखन को ताहि जनित परिणाम जमुना जमुना कित बारो श्याम जमुना जमुना कित बारो श्याम कित बारो श्याम कित बारो श्याम वा, अप्रतिम. गोष्टी गाण्यांच्या. या बंदिशीच्या वेळची काही आठवण गुरुजींची? माझ्या गळ्यात सुद्धा पूर्वी जसं यांचं होतं की आग्रा घराणं, तसं माझ्या गळ्यात ग्वाल्हेर घराण्याची गायकी होती. बरं. त्यावेळेच्या त्या गंधर्व कंपनीत म्हणा किंवा रणजित मुव्हीटॉनमध्ये त्यांनी बराच अभिनय सुद्धा केला. पण मला सुरुवातीचं सगळं बालपणीतलं शिक्षण माझ्या वडिलांकडनंच मला मिळालं आणि त्यांचं घराणं होतं ग्वाल्हेर घराणं. आणि तेव्हा मी गुजरातमध्ये होतो. अच्छा. म्हणजे माझी वयाची जवळजवळ 15-16 वर्ष मी राजकोट इथे गुजरातमध्ये होतो. अच्छा. तिथनं नंतर मी कॉलेजसाठी म्हणून जेव्हा पुण्यात आलो तेव्हा कोणाकडे शिकायचा हा सगळा एक शोध सुरू झाला त्यावेळेला. आणि भीमसेनजी वगैरे सगळे होते पुण्यामध्ये. भीमसेनजी होते, त्यानंतर वाडीकर बुवा होते. पण ही सगळी मंडळी अत्यंत बिझी होती कारण त्यांचे सगळ्यांचे दौरे असायचे, त्यांचे कार्यक्रम असायचे. आमच्या जानेरकर बुवांचा शोध मला तिथले गंधर्व विद्यालयाचे त्यावेळेचे जे सेक्रेटरी होते इनामदार म्हणून, म्हणजे प्रकाश इनामदारचे वडील. अच्छा. बरं. तर त्यांनी मला सांगितलं की तू जानेरकरांच्या बुवांच्याकडे जा, मला गळ्यात तुझ्या असं एक गायकी दिसते की ज्याला एक सौंदर्याचं किंवा मध्यलयीचं किंवा असं सुगम संगीतात भावसंगीताचं एक अंग जे असतं ते आपल्या गळ्यामध्ये आपल्याला दिसतं. बरोबर. आणि त्या निमित्तानं मला असं वाटतं की ती गायकी तुझ्या गळ्यामध्ये चांगली शोभून दिसेल. म्हणून मग मी त्यावेळेला जानेरकरांच्याकडे गेलो. बरोबर. योगायोगानं काय झालं होतं की आम्ही पूर्वी गंधर्व महाविद्यालयाच्या कॉन्सर्टला जायचो कुठे कुठे, दिल्ली, कानपूर, बेळगाव अशा ठिकाणी. आणि माझ्या आईनं तेव्हा दिल्लीला जानेरकरांचं गाणं कॉन्सर्टमध्ये ऐकलं होतं आणि तिला ते खूप आवडलं होतं आणि तिला असं वाटायचं की ह्यांच्याकडे गाणं शिकावं. बरं. मग त्यानिमित्तानं मी जानेरकरांच्याकडे जायला लागलो आणि मला इतकं मी भारावल्यासारखं झालो की त्यांच्या त्या बंदिशी, त्यांच्या ते मध्यलयीतल्या ज्या बंदिशी होत्या, वामनराव देशपांडेंनी सुद्धा त्यांच्या पुस्तकात असं लिहून ठेवलंय की ह्यांच्या बंदिशी म्हणजे एखाद्या नृत्यिकानं पदन्यास करत करत रंगमंचावर यावं. किती सुंदर. इतकी सुंदर उपमा त्याने दिलेली आहे त्यांना. आणि मग माझं शिक्षण तिथं सुरू झालं आणि माझ्या गळ्यात मला असं वाटतं की मी असं क्लासिकल खूप शिकलो. मी सुगम संगीत गायला सुद्धा त्याच वेळेला सुरुवात केली, त्याच वेळेला करिअरला सुरुवात हळूहळू होत होती. पण ह्या निमित्तानं शास्त्रीय संगीताचा अभ्यास मात्र मी अगदी मनापासून केला
आणि तो आणि पाया त्यात मला असतो जो ना. आनंद मिळाला तो अजूनही मला तो मिळत राहतो. खरंय खरंय, आणि माझं म्हणजे लोकांना माहीत झालं तुम्ही भावसंगीत गायक म्हणून, बरोबर. पण क्लासिकल हे जपून ठेवलं आहे त्यामुळे. एक्झॅक्टली. म्हणूनच मी पण सुरुवातीला जसं म्हटलं तेव्हा तुमची ओळख करून देताना निश्चितच भावसंगीताचे तुम्ही 2 शिलेदार आहात, पण शास्त्रीय संगीताचा पाया पण आहे आणि तो किती मजबूत आहे या दृष्टिकोनातनं खरं तर सुरुवात आम्हाला ऐकायला खूप बरं वाटलं. अनुराधाताई, तुमच्याही बाबतीत म्हणायचं तर जानोरीकर सरांकडेच गुरुजींकडे तुम्ही शिकलात, पण 1968 पासून जवळपास तुम्ही शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम करायला लागलात आणि नंतर भावसंगीताकडे वळलात. तिथेही गजाननराव वाटवेंसारखे गुरु मिळाले तुम्हाला. गुरुपौर्णिमेला तुमचं गाणं हेच कदाचित तुमची त्यांना काय म्हणू आपण देणगी असेल. तर इतकं हे छान शक्य झालं, तर काय आठवण तुमची ही या संदर्भातली? धुळ्याला मी माझे गुरुजी आग्रा गायकीचे डॉक्टर श्रीपाद रामचंद्र नाईक, त्यांचे गुरुजी म्हणजे आप्पा शास्त्री, ते फैयाज खानचे शिष्य. बरं. आणि मी 7व्या वर्षापासून क्लासिकल शिकायला लागले आणि 1च वर्ष झालं आणि त्या काळची सगळ्यांकडची परिस्थिती तसं 5 रुपये फी भरायला पैसे नव्हते घरी. म्हणून आई म्हणली सोड आता, पास झाली तुझी हाऊस. म्हणून मी सोडलं. म्हणजे पण आमचे गुरुजी घरी आले आणि त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही तिचं बंद करू नका, मी तिला शिकवीन. आणि नंतर 16-17 वर्ष सरांनी एकही पैसा न घेता मला आग्रा गायकी शिकवली. बापरे. आणि लग्नानंतर मी जेव्हा पुण्याला आले तेव्हा आमच्या धुळ्याच्या गुरुजींनीच सांगितलं होतं की पंडित त्र्यंबकराव जानोरीकरांकडे तू जा, कारण ते नुकतेच आमच्या क्लासच्या रौप्य महोत्सवाला येऊन गेले होते. आणि जानोरीकर सरांकडे आल्यानंतर ते म्हणले काहीतरी गाऊन दाखव. तर मी काहीतरी गाऊन दाखवलं तर ते लगेच म्हणले की तुझी चांगली तयारी आहे, तू यंदा सवाईला गा. तर पण ते काही कारणाने दिवस राहिले आणि सगळं जरा अडचणी आल्या, मग ते राहूनच गेलं म्हणजे सगळं. बरोबर. पण धुळ्याला जो 4-4 तास रियाज व्हायचा लग्नाच्या आधी, तो लग्न झाल्यावर काही जमेना, म्हणून मग आपण ऑडिशन तरी द्यावी रेडिओची, असं ते झालं. म्हणजे आणि मग रेडिओला अनरेकॉर्डेड गाणी लागतात आणि मला लाईटचं तर म्हणजे मी लग्नाच्या आधी पण क्लासिकलचेच प्रोग्राम करत होते. करेक्ट. त्यामुळे आमच्या जवळच गजाननराव वाटवे राहतात असं मला कळलं. म्हणून मी एक दिवशी, आणि तेव्हा पुण्याला माहीत पण नव्हतं कोणाला की मी गाते किंवा शिकली आहे किंवा काहीच अजिबात. मग त्या दिवशी अण्णा बाहेरच उभे होते, वाटव्यांना आम्ही अण्णा म्हणतो. तर मग धीर करून त्यांना विचारलं की मला अशी अशी रेडिओची ऑडिशन द्यायची आणि मला गाणं शिकायचं आहे तुमच्याकडे, तर मी येऊ का? तर ते म्हणले हो उद्यापासून ये, कुठे राहतेस तू वगैरे चौकशी केली. आणि ॲब्सोल्युटली दुसऱ्या दिवसापासून त्यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. आणि तेव्हा खूप हाय पिच होता, काळी 1 काळी 2चाच आवाज होता. तर एक दिवशी त्यांनी मला ती वाट हे करून दिली की तुझ्यात काय काय कमी आहे. अच्छा. हां, म्हणजे क्लासिकल आहे, आवाज, ते म्हणले आपल्याला आधी आपली आवाजाची वैशिष्ट्य माहिती पाहिजेत, काय आहे आपल्याकडे आणि काय नाही येते ते मी तुला शिकवीन. लाईट मधलं की भाव कसे दाखवायचे, क्लासिकल मधलेच प्रकार इकडे आहेत, पण त्याची ट्रीटमेंट टोटल वेगळी आहे. त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे की क्लासिकल शिकलं तरी लाईट शिकायलाच पाहिजे. अगदी. कारण ते नुसतं स्वर म्हणून ते लाईट होत नाही, त्याच्यात भावदर्शनाचा भाग अतिशय पुढे असल्यामुळे ते मला अण्णांनी शिकवलं. आणि मग तिथे एक दिवशी सुधीर मोघे, आता ह्यांनी आणले टिपूनी, ते सुधीर मोघ्यांचंच होतं. तर ते दिवशी एक दिवशी अण्णांकडे आलेले असताना त्यांनी माझं तिथे गाणं ऐकलं आणि ते म्हणले आम्हाला असा हाय पिचचाच आवाज हवाय, तर तुम्ही गाल का? मग अशी माझी भावसंगीतात एंट्री झाली. म्हणजे आमच्या घरी कितपत परवानगी मिळेल असं माहीत नव्हतं, पण म्हणजे गंमत सांगते की वाटवे सुद्धा माझ्या घरी आले होते आणि त्यांनी माझ्या सासऱ्याने सांगितलं की मी पण हौशी कलाकार आहे. बापरे. मग माझे सासरे म्हणले की बरं तू जा, पण पुणे मुंबई आता तरी फक्त तेवढी. असा माझा तो प्रवेश. आणि आम्ही पहिल्याच ह्याच्यात आम्ही दोघंही 1977चा एक गोष्ट आहे ही, आम्ही एकत्र हा कार्यक्रम पहिल्यांदा केला. सुधीर मोघेंनी तो संबंध कन्सिव्ह केला होता. आणि मला वाटतं निमित्त असं एक होतं की गदी माडगुळकरांचं नुकतंच निधन झालं होतं आणि आणले टिपूनी अमृतकडे हे त्यांच्याच कुठल्या तरी कवितेचे शब्द. आणि सुधीर मोघे म्हणजे आमचे कम्प्युटर आहे, डोक्यात एकदा ऐकलं की ते अमृतकण टिपण. त्यामुळे त्या कार्यक्रमामध्ये मी सुद्धा पहिल्यांदाच भाग घेतला. माझे तेव्हा आमचे मग
ती जी घनिष्ठ मैत्री झाली बरोबर. ती अगदी त्याच्या निधनापर्यंत शेवटपर्यंत आम्ही अगदी खूप खरोखर. घट्ट एकत्र खूप कामं केली आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मग आम्ही एकत्र आलो बरोबर. आणि मग त्याच्यानंतर मग बरेच कार्यक्रम एकत्र आम्ही करण्याचा योग आला. पण आता म्हणजे सुधीर मोघेंच्या बाबतीत असं आहे की सगळ्यांनाच तो एक आपला कवी वाटतो, बरोबर कारण इतकी सहज सोपी भाषा अगदी. त्यांच्या कवितेमध्ये असते आणि आपल्या मनाशी जोडणारी अशी भाषा असते. म्हणजे माझ्या बाबतीत म्हणायचं तर मी स्वतः MA ला असताना आम्हाला सौंदर्यशास्त्र हा एक विषय असतो आणि त्याच्यामध्ये एक प्रबंध लिहायचा असतो. बरं. तर सुधीर मोघेंची कविता या विषयावरच मी प्रबंध वा, लिहिला वा, बात होता आहे. सुंदर, आणि तो सुंदर. प्रबंध मोघेंना दाखवला होता, त्यांना तो आवडला होता. सो ती एक म्हणजे नाळ जोडलेली प्रश्नच नाही, म्हणतात ना, प्रश्नच तसं नाही, आहे ते. प्रश्नच नाही. आणि असं प्रत्येकाचे कुठेतरी हो, अनुभव हो, त्याच्याशी नक्कीच, जोडलेले आहेत. नक्कीच. पण अनुराधाताई, तुम्ही जसं म्हणलात की गजाननराव वाटवे गुरु, हो. आणि तुम्ही एक CD केली, त्याच्यामध्ये 10 गाणी त्यांची हा, होती, अण्णांची होती. अण्णांची होती. तर अण्णांची. मी काय तुला वाहू या हो. भावनेतनं मला असं वाटतं की गुरूंना तुम्ही खऱ्या हो, अर्थाने हो. वंदन केलेलं आहे. आणि खरंच तेच नाव ठेवलं हा. सीडीचं, हम्म. मी काय तुला वाहू. बरोबर. आणि ते गाणं आधी मालती पांडे यांनी गाऊन ठेवलेलं होतं. तर खूप नंतर जेव्हा मी CD करायची ठरवली की अण्णांची न रेकॉर्ड झालेली गाणी करायची, तर अण्णा म्हणले की हे गाणं पण तुला करायला हरकत नाही, कारण रेकॉर्ड होऊन 50 वर्ष झाली आहेत, ओ, मग तुम्ही ते रिपीट करू शकता. त्याच्या आधी केलं तर त्याच्या परवानगी नसते. बरं. तर ते झालंय. आणि मग ते म्हणले फक्त एक करू की त्यावेळेला मी जे केलं होतं त्याच्यापेक्षा ट्रीटमेंट थोडी आपण ह्या तुझ्या ह्याला वेगळी म्हणजे देऊ. पुन्हा एकदा नव्याने त्यांनी हा, तुम्हाला म्हणजे चाल तीच त्याबद्दल- होती. वा, वा. पण ते म्हणले की त्याच्यात जो भाव आहे त्यानुसार ती लय आणखी थोडी कमी ठेवली तर तो जास्ती व्यक्त होईल असं मला वाटतंय. अरे वा. आणि त्या दृष्टीने त्यांनी माझ्याकडनं उच्चार आणि हे सगळं करून घेतलं की तू कसे दाखवशील भाव. अगोदरचं गाणं थोडं असं बंदिशी टाईप दाखवणं होतं, ताल बरोबर. असं. पूर्वीची तर ते- भावगीतं जरी बघितली हा. ना, ती थोडीशी क्लासिकल बेसवरची. तुम्ही ते हा. GN जोशी म्हणा हो, किंवा हो, GL हो, रानडे हो, म्हणा, हो. यांची Correct. गाणी सगळी ही पूर्वीची अगदी क्लासिकल, म्हणजे त्याच्या ताना पलटे सुद्धा वगैरे असायचे हा, म्हणजे भावगीतामध्ये म्हणजे सुद्धा. त्या आता अंगाने ते तुम्हाला घेतलेलं तसं आहे. दिसणार नाही, पण त्याची ट्रीटमेंट एक थोडीशी वेगळी झाल्याबरोबर भावगीताचा अख्खा एक हा, फ्लेवरच हा, रंग बदलून जातो. खरंय, खरंय. आणि तसा तो सगळा म्हणजे हा प्रकार जो सगळा तो वाटवेंनी आणला आणि बाबूजींनी आणला. की त्या सगळंच बदललं. भावगीत संगीतामध्ये इतका अगदी आमूलाग्र बदल करून भावगीत एक कुठल्या तरी खरोखर भावाशी जोडणार असं ते भावगीत झालं. नाहीतर पूर्वी ते जशी नाट्यसंगीत होती ना, बंदिशांवरती म्हणजे रचलेली, शब्दातनं होणारा तशी नाट्यसंगीतच व्यक्त वाटायची ती भावगीत भावगीताऐवजी. बरोबर. त्यामुळे तो एक कारण ती अण्णांनी उपज नाट्य संगीतातनं झाली, हा, त्यामुळे कदाचित ते तसं वाटत असेल. पण पुढे अर्थात नाट्यसंगीताचा पगडा खूप होता ना पगडा त्यावेळेला, खूप कारण होता. बालगंधर्व काय, केशवराव भोळे काय, ते सगळी सगळेच मंडळी. खरं, नावाजलेले. खरं. आणि त्यातनंच पण ते- खरं तर ते संगीत हो. पुढे हो गेलं. हो. म्हणजे अण्णा तेच शिकवायचे की ही आता ही मेंढ आहे हम्म, तर तू कशी घेशील. हम्म. म्हणजे हा इकार आहे, हा. तर इकारावरनं तू खाली येऊन मग नंतर आज असेल, आ, तर तो सोडताना तू आ कसा म्हणशील, ई नंतर. हो. इतक्या बारकाईने अण्णांनी शिकवलं. आणि त्यामुळे ते शब्द उच्चारायचे कसे, त्याच्यातलं एक्सप्रेशन दाखवायचं कसं, हे मी अण्णांमुळे शिकले. गोष्टी गाण्यांच्या. अण्णा जायच्या आधी एक 3-4 वर्ष आम्ही ही कॅसेट केली. म्हणजे अण्णांना माहीत होतं की मी ही करणार आहे, पण जेव्हा प्रत्यक्ष रेकॉर्ड झाली तेव्हा अण्णा नव्हते. पण नक्कीच ते कुठनं तरी हे ऐकत असणार हे मला माहिती आहे. आणि खरोखरीच त्यांनीच मला हात धरून सुगम संगीतात आणलं. त्यामुळे त्यांचे एवढे ऋण आहेत माझ्यावर की पुढे मी जे संबंध आयुष्यभर लाईट गायले, तर त्यातल्या खाचाखोचा सगळ्या अण्णांमुळे मिळाल्या. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते ऋण कधी संपणारं नाहीच आहे. म्हणजे आयुष्यभर मी त्या ऋणातच राहिलेलं मला आवडेल आणि मी राहीन. अगदी वडिलांच्या ठिकाणी ते होते, मला गुरु तर फारच मोठे होते. तर म्हणून मी एक त्यांचंच केलेलं गाणं, मी आत्ता म्हटलं तसं, मी काय तुला वाहू, त्याच्यामागे ही भावना आहे सगळी. मी काय तुला वाहू, मी काय तुला वाहू, तुझेच अवघे जीवित वैभव
वा, अनुराधा ताई किती सुंदर. पण त्याच अल्बममध्ये म्हणजे त्याच सीडी मध्ये आणखी एक रचना आहे, हो. या रुपेरी चांदण्या. हो हो, अप्रतिम रचना आहे. अगदी अगदी. ते काय झालं, रेडिओचा कॉन्सर्ट होता आणि कोजागिरीचा. बर. त्यामुळे एक आम्हाला चंद्रावरची किंवा चांदण्यांवरची कविता हवी होती. बाकीच्या तयार होत्या, तर एक आणखी कमी होती, तर ती काय घ्यायची म्हणून मी बघत होते. तर रमण रणदिवेंची एक मला सापडली. या रुपेरी चांदण्यांना ज्ञात आहे, आज माझ्या साजणाची रात आहे. बरं. असे त्याचे शब्द होते. म्हणून मी ताबडतोब, मला दुसऱ्या दिवशी निघायचं होतं, आमची मला वाटतं गोव्याला हे होतं. तर अण्णांना फोन केला नेहमीप्रमाणे, अण्णा अगदी घाईची वेळ आहे, तर मला आता ताबडतोब तुमच्याकडे येऊन चाल शिकायला लागणार आहे. तर ते म्हणले कधी निघायचं आहे? म्हटलं उद्या जायचं आहे. बरं म्हणले, ये 6 वाजता ये. मग ते मी 6 वाजता गेले, अण्णांपुढे कागद ठेवला आणि खरोखरच तुम्हाला विश्वास बसणार नाही की असं अण्णांनी गाणं धरलं समोर, या रुपेरीचा इतकं, म्हणजे विश्वासच आपला बसणार नाही की इतकं जलद त्यांनी त्याला चाल लावली आणि अशी उडती ती. फार मजा आली ते करताना. आणि आणखीन एक छान आठवण म्हणजे त्याच वेळी अण्णांना लता मंगेशकर पुरस्कार मिळाल्याचा फोन आला. बरं. अण्णा म्हणले, काय अनुराधा, गाणं तुझं लकी आहे, मला लता मंगेशकर पुरस्कार मिळालाय. किती छान. इतकी ती आनंदाची सगळी बातमी होती. ते थोडंसं दाखवते गाणं, ऐकवा ना. चांदण्यांना ज्ञात आहे, या रुपेरी चांदण्यांना ज्ञात आहे, आज माझ्या साजणाची रात आहे, आज माझ्या साजणाची रात आहे, या रुपेरी चांदण्यांना ज्ञात आहे, या रुपेरी चांदण्यांना ज्ञात आहे, आज माझ्या साजणाची रात आहे, आज माझ्या साजणाची रात आहे. मी कुणासाठी नवा शृंगार केला, या दिव्याने का बरे अंधार केला. हाय, मी कुणासाठी नवा शृंगार केला, या दिव्याने का बरे अंधार केला. काय सांगू मी कुठे भानात आहे, काय सांगू मी कुठे भानात आहे, भानात आहे, काय सांगू भानात आहे, काय सांगू मी कुठे भानात आहे, आज माझ्या साजणाची रात आहे, या रुपेरी चांदण्यांना ज्ञात आहे, आज माझ्या साजणाची रात आहे. ला 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 ला. आहा, असंच म्हणावं असं वाटतंय. म्हणजे मजा आली होती करताना खूपच. म्हणजे मला आणखीन आठवलं, फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोळे. म्हणजे जसं वाटवेंनी त्या एक मुलींच्या हिंदोळ्यांना शब्दबद्ध संगीतबद्ध केलं. आणि एक सांगावं असं वाटतं की अण्णांनी बदलत्या ह्याच्या बरोबर चाली बदलल्या. हो ना. म्हणजे त्यांच्यासाठी केलेल्या चाली वेगळ्या होत्या आणि आमच्यासाठी केल्या नंतरच्या पिढीसाठी त्यात खूप बदल होता. म्हणजे माझ्या गळ्याला काय सूट आहे, मी काय गाऊ शकते, हा विचार करून त्यांनी माझ्यासाठी गाणी केली. खरं असं केलं. म्हणजे त्यांची नजर फार पुढची होती. आणि संगीतकार खऱ्या अर्थाने अगदी असा संगीतकार तो होता. असा आणि असाच द्रष्टा संगीतकार पुढच्या काळात जो झाला तो म्हणजे श्रीधर फडके.
हो. आणि श्रीधर फडकेंनी सुद्धा चाली ज्या दिल्या त्या पुन्हा एकदा एका वेगळ्या मऊ तरल मुलायम असा सगळा तो खरं तर भाग होता. आणि पुन्हा एकदा सुधीर मोघेंची रचना, मला वाटतं सूर कुठून ते आले अवचित, ती जी रचना झाली ती कशी झाली नेमकी? त्याची एक हकीकत अशी आहे की 1977 मध्ये जसं तुम्ही आता आपण उल्लेख केला की आणले टिपून अमृत कण, बरोबर, आणि गदिमा गेल्यांचा हा ऑकेजन होता. आणि त्याच वेळेला मुंबई दूरदर्शनवरती माझा पहिला प्रोग्राम तोच झाला की नेमका गदिमा गेल्यानंतरचा सुधीर मोघेंनीच कन्सिव्ह केलेला. बरं, त्या कोवळे काव्य इथे जन्मते असं त्याचं टायटल होतं. आणि ती अण्णांचीच कविता होती ती. आणि माझी काही तशी श्रीधरची काहीच ओळख नव्हती. त्या निमित्तानं पहिल्यांदा आम्ही एकमेकांच्या निकट आलो. आणि त्या कार्यक्रमामध्ये साधारण 4 का 5 गाणी आम्ही त्यावेळेला केली होती. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगायला असं वाटतं की आता ज्या अतिशय नामवंत गायिका देवकी पंडित आणि आरती अंगलीकर या अगदी छोट्या शाळेत जाणाऱ्या होत्या. बरं, आणि त्या सुद्धा आमच्या बरोबर त्या गायला होत्या. आणि ते गाणं मला चांगलं आठवत आहे. ते भूपाळी होती एक त्यांची केलेली, आणि श्रीधरनी पहिल्यांदाच त्याची चाल केली होती. आणि माझ्यासाठी त्यांनी एक गाणं केलं होतं. तर त्यानिमित्तानं त्याची माझी ओळख झाली. कोवळे काव्य इथे जन्मते हे काव्य आता मला आठवत नाही, कारण इतके वर्ष झाल्यानंतर त्याची मला चाल इतकी आठवत नाही. बरोबर. पण त्यानंतर एका अल्बमसाठी, म्हणजे हा अल्बम पुण्याचे सुरेश आलूरकर कॅसेट बनवणारे तेव्हा होते, त्यांनी हा प्रपोजल मांडले की आपण भावधारा म्हणून एक अल्बम करूया. त्या अल्बमसाठी सुधीर मोघे, आनंद मोडक आणि श्रीधर फडके या तिघांची संगीतकार म्हणून नेमणूक झाली. आणि मी, रवी साठे, त्याच्यानंतर रंजना जोगळेकर, पद्मजा फेरणाणी अशी आम्ही गायक मंडळी, अशी एक टीम तयार झाली. आणि त्यानिमित्तानं मग श्रीधरनी सुधीरचं एक गाणं जे केलं, सूर कुठून असे आले अवचित पथी जाता जाता, बरं, आणि ते त्या अल्बमसाठी केलेलं गाणं होतं. आणि ते खूपच गोड केलं होतं श्रीधरनी. आणि त्यानिमित्तानं मग आमच्या श्रीधरची खूपच मैत्री होऊन मग आम्ही अनेक प्रोग्राम केले. फिटे अंधाराचे जाळे हे लक्ष्मीची पावले त्याचा सिनेमा आल्यानंतर मग ते टायटल म्हणून आम्ही कार्यक्रमाला दिलं. बरोबर. तर आणि आले मी आपल्याला थोडस ऐकूया. श्रीधरच्याही कार्यक्रमात आम्ही दोघं गातो. तुम्ही दोघं गातच असता. सूर कुठून से आले, सूर कुठून से आले अवचित पथी जाता जाता, उलगडल्या मानसी दिवाण्या, स्वप्न धुंद वाटा, सूर कुठून से आले अवचित पथी जाता जाता, उलगडल्या मानसी दिवाण्या, स्वप्न धुंद वाटा, सूर कुठून से आले. निर्विकार मन होते केवळ, निर्विकार मन होते केवळ, तोच स्वरांचा आला परिमळ. निर्विकार मन होते केवळ, तोच स्वरांचा आला परिमळ. गंधित धूसर जादू घडली, गंधित धूसर जादू घडली, क्षणी बघता बघता, सूर कुठून से आले अवचित पथी जाता जाता, उलगडल्या मान
स्वप्न धुंद वाटा, सूर कुठून से आले. क्या बात आहे, वा, अप्रतिम. काय मोघेंचे शब्द आहेत आणि तितकेच अलवार म्हणतात ना, तसं श्रीधर फडकेंनी त्याला संगीतात गुंफलं. फारच सुंदर, खूप सुंदर. गोष्टी गाण्यांच्या. असंच एक आर्त ज्याला म्हणतो ना की एक अस्वस्थता मनात निर्माण होते, ते म्हणजे सुरेश भट. हो. आणि सुरेश भटांच्या सगळ्याच रचना अप्रतिम आणि पुन्हा एकदा त्या शब्दांनी इतक्या उत्तम बांधलेल्या असतात की संगीतकाराला सुद्धा मला वाटतं त्यातनं संगीत आपोआप सापडत अगदी असेल. अगदी अगदी. आणि श्रीकांतजी, दूरदर्शनच्याच पडद्यावरनं तुम्ही ते गाणं सादर केलं होतं. अगदी अगदी. आणि ते काय आमच्या मनातनं जात नाही. दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले. तो रेकॉर्डिंगचा दिवस दूरदर्शन मधला मी कधी विसरेन असं मला वाटत नाही, कारण एक फार छान घटना त्या दिवशी घडली तिथे. प्रतिभा आणि प्रतिमा नावाचा दूरदर्शनचा पूर्वी फार सुंदर कार्यक्रम होता. बरोबर. अरुण काकतकरनी तो प्रोड्यूस केला होता त्यावेळेला. करेक्ट. आणि असं ठरलं की त्या म्हणजे केवळ सुरेश भटांचं काव्य वाचनच फक्त होणार असं तेव्हा ठरलं होतं. पण काकतकर हा इतका एक इनोव्हेटिव्ह प्रोड्युसर होता की त्याला असं वाटलं की या काव्यवाचनाच्या आधी आणि नंतर भटांचीच 2 गाणी व्हायला पाहिजेत. बरं. असं त्यावेळेला ठरलं. मग आता ही गाणी कोणी करायची, कशी करायची? मग त्याने सुधीर मोघेंनाच सांगितलं की तू 2 गाणी निवड आणि त्याला संगीतही तूच दे. बरोबर. बर, मग काय आता कसं करायचं? मग एक गाणं माझ्यासाठी त्यांनी केलं आणि एक गाणं देवके पंडितसाठी केलं. अच्छा. माझं गाणं सुरुवातीला काव्यवाचनाच्या आधी आणि नंतर मग देवकीचं गाणं. आता ही गाणी दोन्ही भट तिथं आलेलेच होते आणि त्यांना सुधीरनं सहज असं गुणगुणून ती चाल दोन्ही गाण्यांच्या त्यांना ऐकवल्या. काय कोणास तो काय झालं कळलं नाही त्यावेळेला, पण भट भयंकर रागवले. अरे बरं. भयंकर चिडले. हा. त्यामुळे तू माझ्या गाण्याचं फार वाटोळ केलंस. अच्छा. तुला ही चालच कळली नाही, तुला ही गझलच कळली नाही, असं सुधीर मोघेंना म्हणायला लागले ते. आणि ते असं लाल बुंद झाले, ते चिडले. ते चिडल्यानंतर भट साहेब म्हणजे तुम्हाला माहितीच आहे काय ते करतील. मग त्यांना अरुण काकतकरनी सुधीर मोघेंनी समजावून जरा शांत केलं. मग अरुण काय म्हणला की तुम्ही कोणतरी आमच्याबरोबर एक दुसरे आमचे मित्र होते की भटांना तुम्ही जरा आमचं हे दोन्ही गाणे रेकॉर्ड होस तर भटांना कुठेतरी बाहेर घेऊन जा आणि त्यांना एंटरटेन करा बाहेर कुठेतरी, कारण ते इथं राहिले तर ते इथं आणखीन चिडतील, रागवतील, काय करतील. मधल्या काळामध्ये जवळजवळ 1-2 तास आम्ही रेकॉर्डिंगमध्येच गुंतलो. त्यावेळेला त्याचं सगळं ते विलास जोगळेकर म्हणून आमचा इथला मित्र आहे, त्यांनी ते सगळे अरेंज केलं होतं. आणि सांगायला मला फार आनंद होतो की त्यावेळेचा एक नवीन फ्लुटिस्ट आला होता. पुढे त्याने खूप मोठं नाव केलं. आणि ह्या गाण्यामध्ये त्याने पहिल्यांदाच मोघेंना विचारलं की मोघे साहेब मी ह्याच्यात थोडं फिलर भरू का? अगदी नवीन होता तो. तो पुढे इतका मोठा झाला की तो हरिप्रसादनी त्याला शिष्य म्हणून घेतलं. त्याचं नाव रमाकांत पाटील. अच्छा. बरं. फार सुंदर फ्लूट वाजवायचा तेव्हा, आणि त्यांनी त्याच्यामध्ये ते फ्लूटच्या सगळा भरणा केलेला आहे. आणि मग नंतर काय झालं की सगळे गाणी दोन्ही रेकॉर्ड झाली, मिक्स झाली. तेवढ्याच भट साहेब आले. परत आल्यानंतर त्यांना ती गाणी ऐकवली आम्ही आणि अक्षरशः सुधीर मोघेच्या गळ्यात पडून आई ग भावविवश झाले, भावुक झाले. वा वा. म्हणजे ज्याने असं सांगितलं होतं की तू माझ्या गाण्याचं वाटोळं केलंस, त्याने मग त्याने सांगितलं की तू माझ्या गाण्याचं सोनं केलंस. आई ग किती सुंदर. अशी ती सगळी हकीकत होती भटांची. पण ती आणि आणखीन एक त्याच्यामध्ये मुळात असं आहे की त्यांनी जे मग माझा जीव तुझ्या वाटेवर वळवळेल ही कविता इथनं सुरू होते. पण सुधीरला असं वाटलं की हे गाणं कुठेतरी ॲब्रप्ट सुरू होते, ह्याच्या आधी काहीतरी हवं. मग माझा झालं म्हणजे काय नक्की, मग का झालं असं, केव्हा झालं? मग त्यांनीच काय केलं की भटांच्याच आणखीन एका कवितेच्या 4 ओळी मुक्तक म्हणून त्या सुरुवातीला वापरल्या. म्हणजे जसं आपण गझलमध्ये एक ॲडलिप करतो आणि नंतर मग ते गाणं सुरू होतं. म्हणजे मोघेंची ट्रीटमेंट देण्याची कल्पना सुद्धा बघा किती सुंदर आहे. म्हणजे पुलं जसं म्हणतात की गझल ही वृत्त नाही पण वृत्ती आहे, बरोबर? तर तसं ते सगळं त्याच्यातनं जुळून आलं. आणि सुधीरनं काय भटांना सांगितलं होतं की मी ही तुमची एक काव्य रचना म्हणून मी त्याच्याकडे बघतो, मी गझल का असं मी ट्रीट करत नाहीये. त्याला एक भावसंगीताचं रुपडं मला त्याला द्यायचंय आणि त्या दृष्टीने मी त्याची चाल बांधलेली आहे. रंगुनी रंगात ही देवकी गायलेली होती. पण आता आपण दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले, थबकलेने पाय जरी हृदय मात्र थांबले, वेशीपाशी उदास
हाक तुझी भेटली अन माझी पायपीठ डोळ्यातून सांडली. क्या बात. वा वा. दुःखाच्या वाटेवर गाव तुझे लागले, थबकलेन पाय तरी हृदय मात्र थांबले. वेशी पाशी उदास, वेशी पाशी उदास, हाक तुझी भेटली अन माझी पायपीठ डोळ्यातून सांडली. बघ माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. सहज कधी तू घरात लावशील सांजवात, सहज कधी तू घरात लावशील सांजवात, माझेही मन तिथेच, माझेही मन तिथेच, ज्योतिसह थरथरेल, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद, मग सुटेल मंद मंद वासंतिक पवन धुंद, माझे आयुष्य तुझ्या, माझे आयुष्य तुझ्या अंगणात टपटपेल, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल, अन माझी हाक तुझ्या अंतरात हुरहुरेल, मग माझा जीव तुझ्या वाटेवर वणवणेल. हा. वा. निशब्द होणं एवढंच आपण म्हणू शकतो दोन्ही कलाकारांबद्दल, सुधीर मोघे काय किंवा सुरेश भट काय. गोष्टी गाण्यांच्या. खरंच एक दिग्गज असे हे कलावंत होते आणि त्यांची देणगी इतकी मोठी आहे आपल्या मराठी भावसंगीताला. मला वाटतं की या सगळ्या सांगीतिक संकल्पना तुमच्या समोर घडल्या, तुम्ही दोघं साक्षीदार आहात या सगळ्याचे, हे केवढं मोठं भाग्य आहे. नक्कीच आमचं नक्कीच फार मोठं भाग्य आहे की आम्हाला सुरेश भट काय
इवन बाबूजींचा सहवास लाभला, बरोबर मंगेशकरांची आमची परिचय झाला, म्हणजे मंगेशकर मोग्यांचा तर शेवटपर्यंत ती म्हणजे खूपच. त्यामुळे या सगळ्या लोकांना आम्ही जवळून पाहिलं, ऐकलं, त्यांच्या सहवासात राहायला मिळालं. हे निश्चितच आपल्या एकूण सांगीतिक जीवनावरती त्याचा परिणाम अपेक्षितच असतो आणि तो व्हायलाच पाहिजे. आणि आपण त्यांच्याकडनं खूप काही घेण्यासारखं असतं, म्हणजे ते द्यायला खूप तयार असतात, पण आपली सुद्धा घेण्याची एक कॅपॅसिटी असते, त्याप्रमाणेच आपण घेत असतो तेवढं. पण काही म्हणा, ह्या सगळ्या लोकांचा एक पगडा आपल्यावरती एक असतो आणि त्या प्रभावाखाली न जाता त्यांच्यातली चांगली तत्व घेऊन आपण काहीतरी आपलं स्वतःचं निर्माण करावं. बरोबर. ही धारणा मात्र प्रत्येक गायकाची स्वतःची असली पाहिजे. म्हणजे आता काय होतंय की मला कुठेतरी असं जाणवतं की आजचे गायक खूप हुशार आहेत, खूप शिकलेले आहेत, पण त्यांचा पगड्याच्या ऐवजी त्यांचा झगडाच जास्त चालू असतो असं मला वाटतं. त्यामुळे मग त्यातनं त्यांनी ते वर यावं आणि असं स्वतःची एक निर्माण करावी, काय म्हणतात त्याला, एक आयडेंटिटी. तर मग त्याला काहीतरी त्या गाण्या संगीताला अर्थ राहतो. बरोबर. अण्णा म्हणायचे की तू माझ्यासारखीच गाऊ नकोस, तू तुझा विचार करून तुझी तू गा. वा, तेच आमचं म्हणजे प्रत्येक जण हेच सांगायचं. त्या दृष्टीनं आमची जी टीम होती, मी तुम्हाला सांगितलं की श्रीधर असेल, मोडक असेल, किंवा सुधीर मोघे असतील, किंवा आणखीन कोणी संगीतकार, आणि आम्ही सगळे गायक. बरोबर. हे अक्षरशः तुम्हाला सांगतो 77-78 नंतर अक्षरशः झपाटल्यासारखे या सगळ्या जुन्या जी लोक, जुनी म्हणजे त्यांना जुनं कसं म्हणायचं, प्रतिभावंत लोक आपण म्हणू, त्यांना प्रतिभावंत म्हणूया, त्यांच्यातलं काही चांगलं घेऊन, ती तत्व घेऊन, त्याची कुठलीही गाण्यांची मोडतोड न करता आपल्या नवीन गाण्यामध्ये त्याचा अंतर्भाव चांगल्या गुणांचा कसा करता येईल, हा शोध सगळ्या या कवींनी घेतला, गायकांनी घेतला, आणि त्यातनं ही सगळी मग आत्ताची ही जी आम्ही आत्ताची गातो ही गाणी निर्माण झाली. खरं खरं. या सगळ्या सांगीतिक संकल्पना एक वेगवेगळ्या कार्यक्रमांमधनं सुद्धा तुम्ही गायलात. म्हणजे अनुराधाताई, तुम्ही साज ठुमरीचा असेल, मनरंग असेल, म्हणजे वेगवेगळे खरं तर विचार त्या प्रत्येक कार्यक्रमातनं केलेत. शांताबाईंवर कार्यक्रम केला, इंदिराबाईंवर कार्यक्रम केला, इंदिरा संतांवर, आणि त्याला अण्णांची चाल होती, तर ते मी ते गुणगुणून दाखवते. कधी कुठे न भेटणा, कधी न काही बोलणा, कधी कधी न अक्षरात मन माझे ओवणा. अशी एक सुंदर, अण्णा फार सुंदर चाल करायचं. सुंदर. मला वाटतं इंदिराबाईंच्या पण, इंदिराबाईंच्या शब्दांच्या पलीकडल्या मध्ये आम्ही केलं होतं, म्हणजे इथेच दूरदर्शनवर. आणि गिरीश जोशींनी फार अप्रतिम चाली केल्या होत्या. आणि असंच खूप आयत्या वेळेला, म्हणजे ते मला वाटतं एक तत्व थोडं माहीत झाल्यामुळे असेल, माझ्या आधी वीणा सहस्रबुद्धे गाणार होत्या, पण त्यांना अचानक फूड पॉयझनिंग काहीतरी झालं, म्हणून आदल्या रात्री चाली शिकून दुसऱ्या दिवशी आम्ही लाईव्ह गायलो, असं झालं ते. पण इतक्या अप्रतिम चाली, त्यांच्या कविता तर म्हणजे फारच. आज अखंड मी जागी जागी, आज अखंड मी जागी, रात्र धरून डोळ्यात डोळ्यात, रात्र धरून डोळ्यात डोळ्यात, आज अखंड मी जागी. वा वा वा, काय शब्द आहे, काय शब्द, काय ते म्हणताना. वा वा. पण या सगळ्या नावांमध्ये एक नाव आणखीन वर आहे, ते म्हणजे गदी माडगुळकर. हो, शब्दप्रभू असं नेहमीच म्हटलं जातं. आणि गदी म्हणजे खूप खूप गाणी मी गायली. बरोबर. पाऊस रिमझिम. तर त्या गाण्याच्या वेळेला ते शिकले मी, आणि माझ्या सोलो प्रोग्राम मध्ये तर मी प्रत्येक कार्यक्रमात ते गायची. तुमचं आवडतं गाणं? अगदी फार आवडतं गाणं आहे. आणि आशुतोष कुलकर्णीने त्याची चाल केली आहे. आणि त्यांनी मला एक गंमत सांगितली की गदिमांचा संग्रह आहे, त्याच्यात पाऊस रिमझिम पडतो बाई ह्या कवितेच्या वरती
स्नानगृहातील गाणे. अरे बापरे, म्हणजे आता ते बाथरूम असं- सिंगिंग वगैरे ते हा, आलंय का म्हणजे कुठे? असं टायटल आहे त्याच्यावरती. बापरे. म्हणून तो म्हणला की कुठलं असेल काय, म्हणून म्हणे मी पहिले ती सोडून दिली. हा. आणि मग परत जेव्हा वाचली तेव्हा काय कविता का काय ही, म्हणजे असं मला झालं. आणि इतकी सुरेख त्यांनी चाल केली आहे. वा. म्हणजे खरं तर त्याला रिदम काही वापरला नाही, नुसती स्ट्रिंगवर अशी अच्छा, ती घेतली आहे. कारण तो सगळ्यात तरल भाव आहे. हम्म. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, बरं. अशी ती सगळी हे आहेत. आणि म्हणजे त्यातलं खळखळ सळसळ असं जे आहे, तर ते सगळं इतक्या त्यांनी सुंदर चाल केली वा, आशुतोष वा. की ते फार मस्त झालंय. ते म्हणजे थोडं सगळं एक- वर्णनच आहे ते. हा, मला हा. वाटतं आज एक ऐकायला अंतरा. हरकत नाही. पाऊस रिमझिम पडतो बाई, पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, भिजली जाई. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, भिजली जाई. पानो पानी ओली सळसळ करी, गुदगुल्या वारा ओखळ. पानो पानी ओली सळसळ करी, गुदगुल्या वारा ओखळ. कळी कळीचे शहार ते दळ, कळी कळीचे शहार ते दळ. सुगंध आतील दे जांभई, सुगंध आतील दे जांभई. पाऊस रिमझिम पडतो बाई, भिजला मांडव भिजली जाई, भिजली जाई. पाऊस रिमझिम रिमझिम रिमझिम. क्या बात आहे. वा वा. या म्हणजे छोट्या छोट्या जागा केल्यात ना, त्या अप्रतिम. इतक्या सुंदर केल्यात त्यांनी. एक शेवटच्या अंतरात एक एक बहरून येता, म्हणजे यांचे शब्द तर अफलातूनच आहेत, पण तो बहरून येता अवघी अंगे असं शब्द आहेत. तर त्याच्यावर त्यांनी जी मींड टाकली आहे ना, हा, बहरून येता अवघी अंगे, हो, हो, हो. म्हणजे ते वा. असं आतून आतून शहारून येणं शहारून म्हणतात तसं आल्यासारखं आहे ते. फार खरंच आहे. सुरेख केलं, फार फार सुरेख. सुंदर केलं. आणि अप्रतिम चाल आणि हो. अप्रतिम शब्द. जे असं सुरेख. एखादं गाणं तयार होतं ना की जे हो. आपल्या मनात जाऊन अगदी रुजतं, तसं हे जाऊन बसतं, कुठेतरी तसं आहे, तुमच्या तसं आहे. बाबतीत झालंय. आणि म्हणतात ना, गदिमांबद्दल आपण नेहमी बोलतोच की शब्दप्रभू होते, उत्तम रचना. पण गदिमांच्या विद्यापीठातला शेवटचा कवी म्हणजे सुधीर मोघे. अगदी आणि योग्य उपमा दिली तुम्ही अगदी. खरंच आहे. आणि सुधीर मोघेंचं मला वाटतं वारंवार आज आठवण काढणारच आहोत हो, आपण, हो. कारण इतकी गाणी तुम्ही त्यांची म्हटलेली अगदी, आहेत. अगदी. मला आठवतं एक गाणं अधांतर नावाची सिरियल होती आणि हो, मला हो, वाटतं हो, मुंबई हो. दूरदर्शनचीच ती बरोबर आहे, सिरियल बरोबर होती. आहे, एकदम बरोबर. त्यात तुमचं श्रीकांतजी एक अप्रतिम गाणं होतं, होय. भेटशील केव्हा माझी या जीवलगा. काय त्यावेळेची काही छोटी आठवण? त्याचं असं होतं झालं, मला वाटतं की ती सिरियल करायची ठरली आणि त्यानंतर त्याचे जे दिग्दर्शक होते ते लिजेंडरी गुरुदत्त अरे वा. त्यांचे असिस्टंट होते बांदोडकर म्हणून. बरं बरं. त्यांनी ती सिरियल डिरेक्ट केली होती आणि सुधीरला सांगितलं होतं त्याचं म्युझिक वगैरे बॅकग्राऊंड. आणि त्याच्यात एक कॅरेक्टर असं असतं की ते एक सांगीतिक गुरुजी असतात आणि ते कॅरेक्टर यशवंत दत्तनी केलं होतं. अरे वा. हां. बरं. आणि त्याच्या तोंडी एक
क्लासिकल भजनासारखं त्यांनी ते केलं होतं. भजन आणि बंदिश ह्याच्यामधली एक गुंफण केली होती. आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की हेच गाणं वेगळ्या ट्रीटमेंटनी म्हणजे थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करून ते स्त्रीच्या आवाजात दिलं होते. ते त्यांच्या गुरुजींचीच मुलगी असते आणि ती मुलगी एखाद्या प्रेमात पडते आणि त्याच्यासाठी ती गाणं जे गाते त्याचे अर्थ हाच असतो, भाव तोच असतो, पण गुरुजींच्या तोंडून जे असतं ते परमेश्वराची आळवणी असते. आणि पुन्हा ही प्रियकरासाठी वेगळ्या पद्धतीने गाते. चाल तीच ठेवली होती, फक्त थोडी ट्रीटमेंट लईच्या अंगाने आणि याची तिने ती थोडीशी बदलली होती. आणि शब्द जर अप्रतिम सुधीरनं लिहिलेले होते त्यामुळे काही प्रश्नच नाही. तेव्हा भेटशील केव्हा असं आम्हाला तुमच्याविषयी नक्कीच वाटतंय. त्यामुळे रसिकांना मला हेच सांगायचंय की अनेक भावमधुर गाणी या दोघांनीही गायली आणि आपल्यापर्यंत पोहोचवली. ज्यांनी तो काळ अनुभवला त्यांच्यासाठी हा पुनःप्रत्ययाचा आनंद होता. पण आमच्यासाठी पुन्हा एकदा या आठवणी आपण जागवणार आहोत. पुढच्या भागात आपण पुन्हा भेटणार आहोत अनुराधा मराठे आणि श्रीकांत पारगावकर यांना. भेटशील केव्हा माझिया जीवलगा, भेटशील केव्हा माझिया जीवलगा, भेटशील केव्हा माझिया जीवलगा. उतावीळ माना तुझिया भेटी, उतावीळ माना तुझिया भेटी, भेटशील केव्हा माझिया जीवलगा, भेटशील केव्हा. तुझे रूप ध्यानी मनी जागेपणी स्वप्नातुनी, तुझे रूप ध्यानी मनी जागेपणी स्वप्नातुनी, विश्वशून्य तुझ वाचुनी माझिया जीवलगा, विश्वशून्य तुझ वाचुनी माझिया जीवलगा, भेटशील केव्हा माझिया जीवलगा, भेटशील